आपण गेले 3 दिवस महाराष्ट्र शासनाने जी प्रवास दरामध्ये सवलत दिलेली आहे, जे की NCMC कार्ड आहे, तर त्या कार्डचं शिबिर आपण आयोजित केलं होतं. गेले 3 दिवस हे शिबिर आपण कनान नगर, सदर बाजार आणि ताराबाई पार्कमध्ये आयोजित केलं होतं आणि ह्याला भरपूर उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे नागरिकांकडून, विशेषतः महिलांकडून. यामध्ये ज्येष्ठ पुरुष वर्ग सुद्धा आमच्याकडे आले होते, की जे की 65 वयोवर्षाच्या पुढील असे होते. त्यांनीही या योजनेचा लाभ घेतलेला आहे. ह्या कार्डचे अनेक फायदे आहेत. हे कार्ड आपल्याला ना की फक्त ST साठीच नाही, तर आपल्याला हे कार्ड आपल्याला पेट्रोल पंपवर सुद्धा वापरता येणार आहे, हॉटेल्समध्ये सुद्धा वापरता येणार आहे. म्हणजे जसं की एक ATM कार्ड असल्यासारखंच हे कार्ड आहे. ह्याचे आपल्याला भरपूर फायदे फ्युचरमध्ये रेल्वे शिवाय मेट्रोसाठी सुद्धा हे कार्ड आपल्याला वापरता येणार आहे. आणि हे कार्ड म्हणजे एक ST प्रवासाचं एक डिजिटलायझेशन आणि एक त्यातील एक क्रांतीच म्हणावी लागेल. अंदाजे 1000च्या वर तरी लोकांनी ह्या शिबिरामध्ये ह्या कार्डचा फायदा घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून ज्या काही योजना नागरिकांसाठी उपलब्ध होतील त्या योजना आम्ही नक्कीच राबवू आणि ह्या प्रत्येक योजनांचा प्रत्येक नागरिकांपर्यंत त्याचा लाभ सगळ्यांना मिळावा ह्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. आता हे जे काही NCMC कार्डचं जे काही अवधी होती ती पूर्वी सांगितली होती, की आता हे शेवटच्या ऍक्च्युअली 30 तारखेपर्यंत शेवट आहे असं सांगितलं होतं, पण आता त्यांनी मुदत वाढवलेली आहे. 1 महिना अजून त्यांनी मुदत वाढवलेली आहे. तर मी आपल्याद्वारे मी महिलांना आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा उपयोग करून घ्यावा.